नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज तळोजा MIDC परिसरात जी गावं आहेत किंवा तळोजा MIDC आहे त्या ठिकाणी 9:15 वाजता सकाळी 9:15 वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असं तेथील लोकांचं म्हणणं आहे। मला माझा मित्र धनाजी पाटील जो तोंडऱ्याचा रहिवासी आहे त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं असा असा प्रकार झालेला आहे, तुम्हाला जाणवलं का? कारण म्हणजे आमचा गाव तळोजे मजकूर या ठिकाणी ते जाणवलेले नाहीत, परंतु इथे जेव्हा मी तळोजा MIDC मध्ये या चौकशी केली थोडीफार, तर त्यावेळी नितलास गाव असेल, तोंडरे गाव असेल, वलप गाव असेल या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले असे तेथील लोकांचे म्हणणं आहे। खरं म्हणजे त्यांना समजलेलं नाही। मी माझा मित्र धनाजी पाटील आहेत तोंडऱ्याचा, त्याला सांगितलं की कदाचित एखाद्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे की ती चौकशी करा अगोदर, तर तसा कुठला स्फोट झालेला नाही अशी त्यांनी माहिती दिली। मग त्यानंतर जेव्हा तो वलप या ठिकाणी गेला होता तिथे देखील त्यांनी सांगितलं की त्यांना असं वाटलं की धक्के तर जाणवले परंतु ते क्वारीचे असावे, क्वारीमध्ये काम चालू असताना कदाचित तसं काय जाणवलं असेल। तर त्या ठिकाणी देखील मग नंतर समजलं की ते क्वारीचा वगैरे काही नाही। मग निश्चित झालेलं आहे जवळपास की तिथे देखील तशाच पद्धतीने सौम्य धक्के जाणवले। त्यानंतर नितलस गावचे तुळशीराम पाटील म्हणून आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमच्या गावात देखील आवाज झाला आणि थोडेसे धक्के जाणवले असं दिसतं। या बाबतीत मी पनवेलच्या आयुक्त मंगेश चितले साहेबांना देखील थोडीशी माहिती दिलेली आहे की असं असं जाणवलेलं आहे असं तेथील लोकांचं म्हणणं आहे। की किमान पनवेल महानगरपालिका परिसरामध्ये असे कुठले धक्के जाणवले हे आपल्याला निश्चितच याविषयी काही माहिती मिळाली आहे का याविषयी चौकशी करा। हे धक्के जाणवले असे लोकांचे म्हणणं आहे, परंतु त्या संदर्भात अधिकृत माहिती अजून काही उपलब्ध झालेली नाही। तुम्हाला जर अशा पद्धतीने धक्के जाणवले असतील तर आपलं गाव कुठलं आहे, आपलं नाव काय आहे ते या व्हिडिओमध्ये कमेंट करा। धन्यवाद।